फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आपण तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला असेल, पहिला ब्लॉग, तर हा दुसरा ब्लॉग आहे. आणि या ब्लॉगमध्ये आता आम्ही संध्याकाळची काय काय मजा करणार आहे. आता आम्ही पहिले साईट सीनला जाणार आहे. आम्ही आता ड्रेस चेंज केलं, तर साईट सीनला गेल्यानंतर तर आम्ही तुम्हाला काय काय मजा करतो ते आम्ही दाखवतो. लेट्स गो. बेस्ट तुम्हाला त्याला मोठ्या तरी बोलायचं घेऊन देणार परत आपल्याला हळद ब्रेड आपण घेऊनच नाही. आणि पायाखाली बघून चाला मधून चालायचं आहे कलमी आहेत ना म्हणून त्यांना पेरू आले. कलम आहेत ना, अजून 1 महिन्याने आलं पेरू भेटेल. ऐक ना गं, व्हिडिओ घे ना असा किंवा फोटो घे ना असा. लवकर तू चालतेस ना पुढे, तर तुझ्या सेल्फी घेऊन असं बॅक साईडने एक व्हिडिओ पण घ्यायचा असं ना, म्हणजे छान दिसेल आपल्याला. पोपटी म्हणजे ते व्हेज नॉन व्हेज चिकन पॉपटी. चिकन पोपटी जमनीत गरम करून व्हेज नॉन व्हेज दोन्ही मिक्स. मडक्यामध्ये शिजवून दोन्ही मिक्स व्हेज नॉन व्हेज. वाड्याचे शेंगा मेन म्हणजे वाड्याचे शेंगा मात आणायला पाहिजे होतं. ते केलं असतं. शेवगा आणि ही जी झाडं दिसत आहेत ही आवळ्याची झाडं आहेत. ही बारीक बारीक झाडं आहेत, ही आवळ्याची झाडं आहेत. मागची ती शेवग्याची झाडं आहेत. एवढ्या पट्ट्यामध्ये आम्ही सध्या हे केलेलं आहे. ड्रमस्टिक भाजी करायला. शेवग्याची सगळ्याची भाजी होती, पानाची, फुलाची, शेंगाची बुर्जीसारखी होती. एवढ्याची पान फुलंच काढायला पण ते लगेच खायला भाजी. पण ते उवा कोकुंडीत पण होतो आपल्या. हे आवळा आवळ्याची झाड आहेत सगळे. असं म्हणतात ओवा कोंडीत आपल्या घरात घरासमोर नाही, पाठीमध्ये हल्ली सगळे ना ते हे प्लॅन भेटतात ऑक्सिजन शेंग आले ना. जेवढी आहे बघा झाड. तुरीची डाळीत टाकू का जरा 2 काढून त्याचं शेंगा. वरण वरण एकदम सुगंध वीड प्राची ट्रेनिंग शेंगा मेला काढू का हातला खाला उठतो. नको नको जाऊ दे, आम्ही नको नको ती आता मोठी झाली. केसवाला तू. अच्छा, हे पिल्लं लगेच मोठी पण झाली. हा केसवाला हाऊंड आहे. नाही, ही पिल्लं लगेच मोठी झाली. आणि तिथे लगेच होऊन त्यांचं आयुष्य कमी असतं, 15 वर्ष काहीतरी असतं. किती घे चंद्रो याला याला बा पाय लावताना असं उभे राहतात. तोंड त्याने उघडलं की बघ अजून लहान आहे. हो
मेघना जरा तिकडे इकडे बघ ना समोर. हे मेघना तिथे राहा ना जरा. काजूची पण कलमं लावली असतील ना? अजून आपल्या कॉटेजच्या मागे पण कलम आहे. कमी आहे. ह्या इकडे जे काजू आहेत ना, त्याला चांगला मोहर आला. हे बांधले ती सगळी काजूची आहेत काय? नाही नाही, ती बांधली ती ग्रीन कलर मोठी मोठी नाही, मोठी मोठी आणि ही बांधली ती बांधले ती मिरे असतात ना आपले पेपर मिरी मिरी जे सिमेंटचे पोल आहेत ना त्याला बाजूला ते कॅक्टस सारखं दिसतंय ना ते ड्रॅगन फ्रूट आहे. ओ हे जनरली एका पाईप ह्याला 4 झाडं लावतात. ती 4ही झाडं त्या पाईपला धरून अशी वर येतात आणि मग ते असं झाड होतं आणि मग त्याला ड्रॅगन फ्रूट येतात. एका झाडाला किती येतात? एकच येतं? नाही नाही, खूप फुलं येतात ना. प्रत्येक फांदीच्या एंडला एक 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 येऊ शकतो. अननसाचं कसं येतं तसं त्याला पण येतं. पण अननसला एकच येतं ना. अनारस येतो, पण हे ना हे थोडं वर होतं. पण एकदा वेगळे वेगळे प्रकार माझ्या गावात आम्ही लावलेलं ना तर त्याला एकच आलेलं भरपूर वर्षांनी. तर असे आलंच नाही नंतर. नाही ते मला आमचा एक्सपिरियन्स असा होता ना, तर एकच आलं ते. लावले 2-3 वर्षांनी तो एकच आला तो असं म्हणजे. तसं नाही येतात त्याला पण पोलला जेवढी झाडं आहेत ना कॅक्टस सारखी दिसत आहेत ती सगळी ड्रॅगन फ्रूटची झाडं आहेत. पुढे ते आणि ती हिरवा आहे ना त्याला मिरी लावले पेपर. पण ते काय वेल चढवणं एवढं लांब यायचंय पण एवढं लांब यायचंय. हे बघ मिरची लागले बाई. बघ मिरची. हा लक्षात ठेवा. हे नाही नाही मिरची सारखं दिसते बघ ना. चिकू आहे चिकू आहे. हात का सोडला तुम्ही बरं धरून चालू. हे पण प्लांटेशन आपण चालू केलेलं आहे. जी बरीचशी रेअर झाडं जी एरवी दिसत नाही ते अल्टरनेट एक आता हे औषधी आहे. औषधामध्ये नोनी वापरतात ते हे झाड आहे. अमृत नोनी ते ऍडव्हर्टाईज येते ना ते झाड आहे. 1000 रुपये बाटली आहे. 10% देतो मी घुटण्यासाठी घेतलेलं आपल्या येतं आणि शुगरचं त्याला भेट द्या तुम्ही. त्याला भरपूर येतील. 1700 काम सगळं मी हे अल्टरनेट एक फळ झाड आणि एक फुल झाड असं लावलेलं आहे. म्हणजे हा असा नंतर फिरायला रस्ता एकदम व्यवस्थित आहे. आपण सगळे घेतलं आणि हे वर्षभरात तर पुरे काय पालाट होईल मग. हे आपण हे करतोय आर्टिफिशियल लेक म्हणजे शेततळं म्हणतात ना तसं खाली प्लास्टिक टाकून तिथे पाणी आपण हे करतो. या बांधाच्या मागे फिशरीजचं चालू आहे. फिशरीज नाही शेततळ म्हणजे नॉर्मल फिशरीजचं आपलं अजून प्लॅन नाही आहे. क्रॅप फार्मिंगचा आपण विचार करतोय. तिथे जागा एक आपण हे करून ठेवलेली आहे क्रॅप फार्मिंगसाठी. हा स्पेसिफिक ना हा काळा पेरू आहे. म्हणजे मी पण बघितलं नाही हे फळ अजून. काळा पेरू आहे तो बाहेरनं पूर्ण काळा असतो. आतमधनं तो गुलाबी पेरू असतो रेडिश तो आतमध्ये असतो तो. पण एक काळा पेरूचं झाड रेअर म्हणून दिसलं म्हणून ते घेऊन आलं. दुसरं एक व्हाईट जांभूळ पण आणले. म्हणजे ते आता ऍक्च्युली मी पण त्याची फळं बघितलेली नाही आपण सांगू शकत. हा ते आता आल्यावर बघू. त्याला आलंय म्हणजे हे जगलंय. हो जगले त्याच्यानंतर हे कर्मक बोलतो कर्मक. कुठलं हे झाड कसलं आहे? हे झाड पेरूच असेल मला वाटतं. फळाचं झाड आहे कुठलं तरी पण कसलं स्पेसिफिक मला माहिती. अनंताने लावले ते. चाफा वगैरे नाही लावला का?
चाफा वगैरे लावलाय ना आज सोन- किती आता इकडे सोनचाफे आहेत, किती? हे सगळे वाईट सोनचाफे आजूबाजूला आहेत. जेवढे आहे ना सगळे हे सगळे सोनचाफेच आहे. सोनचाफे आहेत हे आपण पुढे असं जाऊ ते बघून मग जाता येतात तिकडे जाऊ मग तिकडे सोनचाफे लावले पपई बिपई सगळे लावले. पारिजातक लावले बकुळीची झाडं लावले अनंत आहे काका? अनंताची झाडं लावले त्यांना जरा घरी पाठवलंय त्यांना जरा पाठवलंय तुझा मस्त पाऊस झाला. असणार असणार हे असणार एरियामध्ये त्यांच्याच एरिया आपण आलोय त्यामुळे ते असणार पण असं आतापर्यंत काय प्रॉब्लेम झाला किंवा कोणाला काय आला किंवा असं अगदी जवळ आला अंगावर आला, असं कधीच नाही झालं. शक्यतो आपल्याला बघून लांबून जातात आपणच काहीतरी साठीपिटी घेऊन जायचं लोक आणि त्याच्यातच ते हे करतात. ते सगळे प्राणी आहेत ना ते घाबरूनच अटॅक करतात अदरवाईज ते वरनं येणं परत फ्लॅट ग्राउंड आहे आपलं ते जे मी तिकडनं वरनं तुम्हाला दाखवलं की एनएचा पुढचा फ्युचर असतं डेव्हलपमेंट आहे ही सगळी या एरियामध्ये येईल इथून पुढे जवळजवळ 25 एकरचा दुसरा एक काय आणि पुढे वाल आहे आता आम्हाला काय अवेलेबल आहे? आणि ते बांधावरती फुलं आलेत ना त्या तुरीच्या शेंगा आहेत त्या अच्छा. वालाची शेंगा तुरीची शेंगा म्हणजे काय? तुरीची शेंगा म्हणजे त्याला ते ना बॉईल करून खाल्ले ना छान लागतात आपण वालीची शेंगा ऐकले. आपण कच्ची असताना ती बॉईल करून खाल्ली तर छान लागते हे ना पप्पा तुम्ही वालीची शेंगा पप्पा आणतात ना? ते वालाची शेंगा हे तुरी शेंगा भेटते आपली तुरीची डाळ असते ते बघ असे असे गोल 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 असतात असे 4 दाणे असतात आणि अशी लांबट अशी वही असते शेंगा टाईप हा राजमा बारीक बारीक असतात दाणे असतात ते ग्रीन कलरचे असतात ग्रीन ग्रीन हिरवे इथे जा ना तिथून दिसेल येऊ दे मी इकडे फोटो काढते. प्रेमाचा हात पण बरं वाटलं ते खरं महत्वाचं आहे ना प्रेमानं आपण जवळ प्राणी असं महत्वाचं हे बघ ना शंका ते भरतायत बाटली ते बॉटल देते ना. बॉटल द्या झाकण पण खायला घालतात ना एक मिनिट कुठल्या सापाचं नाही ते किंगफिशर पक्षाचे आहेत इथे कालच आम्ही 4 किंगफिशर बघितले. ह्याच्यामध्ये जातात आणि तो क्रॉकोडाईल होता. तो कोण आहे? ते लाकडाचं ते हे झालं
लाकडं झालं मला क्रोकोडाईल वाटलं लाकडाचं ते क्रोकोडाईल वाटलं वाटतंय पण तो नाही. कोणतं काय तो पावसाचं कसं इथून असं पाणी इथं येतं. कसं त्याचं बरोबर शेप बरोबर आला हा आता सुकलंय त्याचं हाडकू आता. स्नेहा कुठे गेली? स्नेहा सांगत नाही का सांगायला? कुठे पाहिले? ए ती नाचेल आता बघता इथे सगळ्या सगळं नाही हे आपल्या कोंबडेच आहे. नाही मिक्स आहे. ते आतमध्ये आहे पण आहे बऱ्याच टोटल 500 आहेत आता. आता आम्ही आमच्या रूमवर जातोय आता त्यानंतर पैठणीची गेम्स ठेवलेत थोडीशी पार्टीचे गेम्स त्याच्यात भरपूर गिफ्ट्स ठेवलेत तर ते करणार आम्ही आता नंतर आम्ही इथे कॅम्प फायर पण आहे ते करणार आणि नंतर आम्ही नंतर तुम्ही बघा आणि हे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दिसेल पार्ट 3मध्ये आता हा मी व्लॉग एंड करते कारण की भरपूर मोठे व्हिडिओज होत आहेत तर तुम्हाला पण आवडायला पाहिजे तुम्हाला पण कंटाळा येणार नाही असा सो प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड डोंट फॉरगेट टू क्लिक द नोटिफिकेशन बेल टिल देन टेक केअर अँड बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग